कोल्हापूरच्या खिद्रापूरमध्ये पर्यटकांसाठी कोपेश्वर मंदिर आजपासून बंद। अतिक्रमण काढण्याविरोधात ग्रामस्थांचं बेमुदत धरणं आंदोलन, न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार। महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात। योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती, ओटीएस सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानासाठी 334 कोटी मंजूर। मार्च, एप्रिल, मे महिन्यात राज्यात अवकाळीमुळे नुकसान, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची घोषणा। आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 209 कोटींची तरतूद। शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। बँकांची शासकीय खाती कार्यक्षम बँकांकडे वळवण्यात येतील। नागपूरमधील बैठकीत बावनकुळेंकडून स्पष्ट। आषाढी वारीसाठी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे उद्या प्रस्थान ठेवणार। 23 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून पालखी 24 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार। पनवेलमध्ये जीबीएस आजाराचे 2 रुग्ण आढळले। एक रुग्ण उपचारानंतर बरा होऊन घरी परतला, तर 71 वर्षीय महिलेवर नवीन पनवेलमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू। पनवेल महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क। आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घडामोडींचा टेलरिंग क्षेत्राला फटका। मुंबई उपनगरातील शिलाई दरात 10% वाढ होण्याची शक्यता। अस्तर, धागा, साडीच्या फॉलची किंमत वाढल्यानं शिलाई महागली। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती। आरोग्य खात्यात 5223 पदांची भरती केली जाणार। हजारो तरुणांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार। पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया टॉप 9। मान्सून पुन्हा सक्रिय होणार। राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोर वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। राज्यातील 27 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा। अकोल्यात पावसाचा कहर। मुजावरपुरा परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। देऊळगावच्या नाल्यात 4 चाकी वाहून गेल्याची घटना। अकोला जिल्ह्यातल्या पातूरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा। मुजावरपुरा परिसरातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। वातावरणात गारवा। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। खरीप पिकांना जीवनदायी पाऊस मिळाला। बीड जिल्ह्यातील केजमध्ये मुसळधार पाऊस। जोरदार पावसाच्या सरींमुळे मुख्य रस्ते जलमय। तासाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं। वाहनधारकांना याचा मोठा फटका। पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या कान्हूर मिसाई परिसरात मुसळधार पाऊस। गावातील प्रमुख रस्ते जलमय, तर ग्रामदेवतेच्या मंदिरात पाणी शिरलं। नागरिकांची मोठी तारांबळ। मुसळधार पावसामुळे पिंपळगाव आसेगाव देवी मार्ग बंद। जीव धोक्यात घालून नागरिकांची नदीपात्रातून ये जा। पुलाची उंची कमी असल्यानं पाणी थेट पुलावरून वाहू लागलं, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा। पेरणी केलेल्या धान पिकाच्या नर्सरीला पावसामुळे होणार फायदा। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। मुंबईकरांची चिंता वाढली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 7% पाणीसाठा। जून महिना संपत आला तरी पावसाची तूट कायम। मुंबईच्या दादर, धारावी, कुर्ला, मालाडमध्ये पाणी चोरीचा प्रकार। बेकायदेशीर नळ जोडण्या आणि बूस्टर पंपांवर कारवाईचा बडगा। बीएमसीकडून 10 दिवसात 291 अनधिकृत नळ जोडण्या खंडित। मुंबईतील रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांच्या बॅगांची कडक तपासणी होणार। लोकलमधील हत्याकांडानंतर रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय। शस्त्र आणि धारदार वस्तूंना नो एंट्री। मध्य रेल्वेच्या ताफ्यात उभी असलेली वातानुकूलित लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार। सीएसएमटी ते कल्याण दरम्यान धावणार 12 फेऱ्या चालवल्या जाणार। सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी एसी लोकल धावणार। मुंबईतील 2640 घरांच्या विक्रीसाठी म्हाडाकडून मार्च महिन्यापासून अर्ज नोंदणी। मात्र जून संपत आला तरी लॉटरीची तारीख जाहीर न झाल्यानं अर्जदारांची निराशा। म्हाडा लॉटरीसाठी मुहूर्त कधी मिळणार, अर्जदारांचा सवाल। पुणे शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांचं काम अपूर्ण। शहरात खोदलेल्या 60% रस्त्यांचं काम अजूनही पूर्ण होईना। 250 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासाठी 18 कोटींचा खर्च। समृद्धी महामार्गावरील आमणे ते दक्षिण मुंबई जोडणाऱ्या नव्या जोड रस्त्याचं संरेखन निश्चित। हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर आमणे ते दक्षिण मुंबई प्रवास कोंडीमुक्त होणार। सुमारे 1 तासात प्रवास पूर्ण होण्याची अपेक्षा।
पुणे विभागात शिधापत्रिका धारकांच्या ई-केवायसीचं काम 83% पोहोचलं. राज्यात पुणे विभागाचा 11वा क्रमांक. मुदतवाढीनंतरही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केली नाही. बांधकाम करण्यासाठी पिण्याचं पाणी वापरल्यास थेट कारवाई. पुणे पालिकेचे बांधकाम व्यावसायिकांना सक्त निर्देश. पुणे शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा.